या ठिकाणी स्वागत करीत आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या दृष्टीने की पी कंधारी सर पण या ठिकाणी आलेले आहेत। अर्जुन कंधारी, पी कंधारी ग्रुपचे अर्जुन कंधारी या ठिकाणी उपस्थित आहेत, नवी मुंबई स्ट्रायकर्सचे आणि आमचे संघ मालक आहेत। त्यामुळे ही जी मुलं आहेत ती सर्वसामान्य कुटुंबातून मुलं आलेली आहेत। या संपूर्ण वसाहतीचा तुम्ही परिसर पाहत असाल, त्यामुळे यांचा जो उत्कर्ष कसा करता येईल, ज्या प्रो गोविंदाच्या माध्यमातून आणि व्यावसायिक काही ज्या नोकरी धंद्याच्या दृष्टीने तो जरी आपल्या दृष्टीने होत असेल, आपला हातभार लागेल, तर आम्ही आपले शतशः ऋणी राहू। या ठिकाणी उपस्थित जे पंच आहेत, आरतीताई आहेत, अभि सर आहेत, त्याला मगाशीच आता एकाने आम्ही ओळख बोलत असताना बंडे सर उभे होते, त्यांची एक काही ते बंड वॉइस म्हणून एक क्रिकेटची टीम आहे। त्यामुळे सर तुम्हाला सगळेजण ओळखतात, आता कंधारी किंग्सचे आहेत। गुड गुड गुड, थँक्यू थँक्यू थँक्यू। तर सर तुमच्यातले इथे खेळणारे काही मुलं आहेत जी तुमच्यामध्ये खेळली होती त्या ग्रुप्समध्ये, तर मी सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो। मी प्रथम कंधारी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या टीमला सदिच्छा द्याव्या, शुभेच्छा द्याव्या। सबसे पहले धन्यवाद कि आप सबने समय निकाला और आज हम सब यहाँ पे उपस्थित हैं। मैं तहे दिल से मेरे बड़े भाई पूर्वेश दादाजी का धन्यवाद कहना चाहता हूँ। एक राउंड ऑफ अप्लॉज उनके लिए। उनकी वजह से मैं आज यहाँ पे खड़ा हूँ। आई एम हियर अ पार्ट ऑफ प्रो गोविंदा, और मैं चाहता हूँ कि हम सब मिल के एक साथ जुड़ के इस कॉम्पिटिशन को सबसे पहले एंजॉय करें। जो गाइडेंस है हमारे जो हमारे ऑनरेबल चीफ मिनिस्टर है सर शिंदे, एकनाथ शिंदे जी और डॉक्टर श्रीकांत शिंदे जी और पूर्वेश दादा, इनके मार्गदर्शन पे हम चले और जो ये दही हंडी का स्पिरिट है उसको प्रो गोविंदा में ले आके हम एक दिन इसको इंटरनेशनली आगे बढ़ाएं। बहुत खुशनसीबी है मुझे कि दादा ने मुझे मौका दिया कि मैं उन चंद टीम ओनर्स में हो पाऊं जो इस इतने बड़े जो प्रोग्रेस होने वाला है उसमें शामिल हो पाया। थैंक यू सो मच अगेन। और कप लेना है अपने को, धन्यवाद कंधारी सर। यानंतर मी आमच्या सर्वांचे लाडके पूर्वेश दादा यांना विनंती करतो की त्यांनी जर्सी कशी बरोबर आहे का? ओम साई गोविंदा पथकाच्या तसेच आत्ताच्या नवी मुंबई स्ट्रायकर्सच्या सर्व गोविंदांचं, सर्व स्ट्रायकर्सचं मी मनापासून सर्वप्रथम अभिनंदन करतो। प्रो गोविंदा 2024 म्हणजे आपल्या सीझन 2 मध्ये ज्या 16 संघांची निवड झाली, त्या 16 संघांमध्ये आपलाही एक संघ आहे जो आज या ठिकाणी सिलेक्ट झालेला आहे। प्रामुख्यानं माझा छोटा भाऊ, त्याला आता मी सांगितलं अर्जुनला की तुमको बहुत भारी टीम मिली है। छोटा पण खूप मोठा साई भक्त आहे आणि त्याला मिळाली सुद्धा चांगला तसा तो पोरगा आहे। आणि शेवटी अर्जुन कंधारीची टीम म्हणजे पूर्वेश सरनाईकांची टीम आहे असं सांगतो। आणि अशा चांगल्या संघ मालकाच्या माध्यमातून आपल्याला या नवी मुंबई स्ट्रायकर्स मध्ये खेळता येते, याहून मोठी गोष्ट काहीच असू शकत नाही। मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, अभी मैं आपको एक रिक्वेस्ट करने वाला हूँ, बैठो। मैं भी आपसे एक रिक्वेस्ट करने वाला हूँ। आप इतना दूर से आए बैंड्रा से, और मेरा एक आदत है, मैं किधर भी जाता हूँ तो मैं कुछ ना कुछ डिमांड करता हूँ, और मेरा वो डिमांड 100% लोगों को पूरा करना ही पड़ता है। और नहीं तो डायलॉग कैसा है, एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी उसके बाद मैं अपने आप की भी नहीं सुनता। मेरा भी सेम है, एक बार मैंने अगर कोई डिमांड कर दी उसके बाद मैं अपने आप की भी नहीं सुनता। अभी मेरी आपके पास एक डिमांड है। अभी यहाँ पर हमारे गोविंदा पथक के 200 खिलाड़ू हैं।
आपली हिंदी म्हणजे लय डेंजर रे मला. काय खिलाडी खिलाडी है. तुम मराठी सीखो ना बराबर. गोविंदा में मराठी में स्पीक. हाँ. आता आपण मुद्दे की चर्चा करतो. मुद्द्यावर बोलू आपण. आम्ही मराठीतच बोलतो बाबा, वेळावून द्यायचं. 12 वाजले. आता आमची एक डिमांड आहे की तुम्हाला पूर्ण करावी लागेल. आमच्या या 200 खेळाडूंपैकी कमीत कमी 10 ते 12% खेळाडूंना तुम्ही खासगी कंपनीमध्ये नोकरी लावून देण्याचं आश्वासन द्या. बघा झालं ना काम आपलं. हाच माझं स्वप्न होतं की भविष्यामध्ये माझा गोविंदा, दहीहंडी खेळणारा माझा गोविंदा, ह्याला नोकरी मिळावी, ह्याला सगळ्या असिस्टन्स म्हणा, सपोर्ट म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळावे. ह्या दृष्टिकोनातून आपण ह्या प्रो गोविंदाची सुरुवात केली. आणि बघा हे स्वप्न जेव्हा आपलं पूर्ण होत आहे तर एक वेगळा आनंद त्यातून मिळत असतो. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की प्रो गोविंदा काय फक्त एक दिवसाचा तो कार्यक्रम करण्यासाठी आपण करत नाही, परंतु ह्या प्रो गोविंदाच्या माध्यमातून जर आपण ह्या 3200 खेळाडूंपैकी एक समजा 10% मुलांना जरी आपण नोकरी लावून दिली, ह्यापेक्षा मोठी गोष्ट कधीच कुठली होऊ शकत नाही. ह्या गोष्टी आज 300-350 गोविंदांना जर आपण नोकरी, आज 10% आपण म्हणतोय, भविष्यात 20% कोटा घेऊ, 30% घेऊ, करत 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 आपण वाढवू ना. आणि शेवटी लढणारा पूर्वेश सरनाईक आहे, पळणारा पूर्वेश सरनाईक नाही. लोक पळून गेली जेव्हा दहीहंडी सगळ्यांनी नाव कमवलं, फेमस झाले, सगळं झाले, सगळे पळून गेले. प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक एकमेव असे आयोजक होते जे आजही त्या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करतात. मी सांगितलं आत्ता अभिसरांना गाडीमध्ये की 18 तारीख झाल्यानंतर तरी मला भाई आता तुम्ही 18 तारखेनंतर आराम कराल ना. बोले नाही, आराम मी 27 नंतर करणार, कारण 27 तारखेला आमची ओरिजिनल दहीहंडी. 27ची दहीहंडी पण आम्ही एकदम भव्य दिव्य करणार आहोत आणि सगळ्या गोविंदांना संधी देणार. आणि म्हणून मी ओमसाई गोविंदा पथकाच्या सर्व गोविंदांना मनापासून शुभेच्छा देत असताना त्यांना एवढंच सांगितलं की मी ह्या वर्षी, मला लोक विचारतात की कुठला संघ जिंकणार, कुठला संघ जिंकणार, तर मी त्यांना हेच सांगतो की ह्या वर्षी प्रो गोविंदा जे आहे ह्याच्या कुठला दिग्गज टीम न जिंकता असे आमचे हे जे नवीन खेळाडू आहेत यांचा संघ जिंकायला हवा, या दृष्टिकोनातून आपण त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आज मी तुम्हाला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो. खरं मी कोणाचं एवढं कौतुक करत नाही, पण तो खूप मेहनती पोरगा आहे, तो खूप मोठ्या खानदानाचा आहे, पण तरी तो जमिनीवर राहतो. ह्या गोष्टीचा मला आनंद आहे. आणि मी त्याला तेच सांगतो कि तू मेरे जैसा घूमो, मैं तो किधर भी जाके अभी इधर भी जाके मैं बैठ जाएगा, मेरे को कुछ नहीं होता. मैं सोचता हूँ एक हफ्ता वो हमारे पास 2 युवा सेना, हमारा ओरिजिनल है, इसका मैं अध्यक्ष हूँ, और दूसरा वाला रहता था वो हाथ में सैनिटाइजर लेके घूमने वाला, वो सब नहीं. आणि रात्री आता किती 12:30, आता तर फिरले पण नसते ते. पण असो, आपण एकच आहे की आपल्या ह्या मातीच्या खेळाला आपण मॅट पर्यंत पोहोचवलेला आहे आणि भविष्यामध्ये ह्याच मातीच्या खेळाला आपल्याला इंटरनॅशनल लेवलला घेऊन जायचं आहे. खरं तर येणाऱ्या उद्याच्या दिवसात किंवा परवाच्या दिवसामध्ये खूप मोठी अनाऊन्समेंट आपल्या सगळ्या गोविंदासाठी होणार आहे. ती अनाऊन्समेंट आता ती मला माहिती, पण मी डिक्लेअर करू शकत नाही, काही थोड्या सह्या बाकीत नाही, ते उद्या केलं नाही, कारण मी जरा गणपती बाप्पाचा माणूस आहे, मंगळवारशी आपण काय करत नाही. त्याच्यामुळे त्या सह्या एकदा झाल्या की आपण तेही तुमच्या समोर जाहीर करणार. आणि तुमच्यासाठी ते भविष्यामध्ये एवढी मोठी गोष्ट असणार आहे की तुम्हालाही त्या गोष्टीचा बेनिफिट हा घेता येईल. आणि मी जसं सांगितलं की एक काळ असा होता की आई वडील म्हणायचे, अरे काय तर दहीहंडीत जाऊन खेळतो, हात तोडशील, पाय मोडशील, अशा बोलणारे आई वडील आज आपल्या मुलाला काय सांगतायत, अरे जा जा लवकर त्या प्रो गोविंदाच्या प्रॅक्टिसला जा. ह्यापेक्षा मोठा विजय हा आपला होऊ शकतो. मला विश्वास आहे, आता अर्जुनने तर सांगितलं की कप लेके आना है, दिल से देंगे कप हमको. वैसा नवी मुंबई हमारे थाना का बॉर्डर है, वही और बोरीवली भी हमारा मीरा भाईंदर का बॉर्डर है, और हमारे पिताजी मीरा भाईंदर और थाना दोनों के आमदार हैं, तो थोड़ा प्यार तो हम तुम्हारे पे करेंगे ज्यादा. और 4 कप है, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ प्राइज. इन्होंने बोला फर्स्ट ही लेंगे. मैं बता रहा हूँ, मतलब फर्स्ट ही जीतो, 4 है तो टेंशन नहीं. और हर साल
प्रोग्रेस करते रहो, ऐसा आपको भी शुभकामनाएं देता हूं। मेरा विश्वास है कि एकदम अच्छा खेलेंगे, जीतेंगे भी, फर्स्ट भी आएंगे, ऐसे मैं इनको शुभकामनाएं देता हूं। देखो मेरे को तो हर एक शुभकामनाएं, मला सगळ्यांना शुभेच्छा द्यायची, परंतु मी जसं म्हणणार की इंग्लिशमध्ये जसं म्हणतो की आय वॉन्ट द अंडरडॉग्स टू विन, आणि त्या दृष्टिकोनाने माझ्यासाठी त्यापेक्षा बघा, मी कधी कधी असं म्हणतो, जेव्हा ही अफगाणिस्तान सारखी टीम, झिम्बाब्वे सारखी टीम, बांगलादेशचं नाव घेत नाही, अफगाणिस्तान झाली, झिम्बाब्वे झाली, या ज्या टीम्स आहेत, आयर्लंड झाली, ह्या जेव्हा क्रिकेटमध्ये मोठमोठ्या टीम्सला पराभव करतात त्यांचं, तर आपल्याला अभिमानपेक्षा आपल्याला आनंद होतो की अरे एवढी चांगली, म्हणजे ज्यांच्याकडे क्रिकेटचं काही इन्फ्रास्ट्रक्चर नाही तशा टीम आज जिंकतायत, एवढं चांगला परफॉर्मन्स करतात. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की सगळे मोठे मोठे दिग्गज खेळाडू असलेले गोविंद संघ तर ठीक आहे, आज त्यांचं नाव झालं, सगळं झालं, पण ह्या मुलांना तुम्ही पुढे करा, आणि ह्या मुलांना पुढे करत असताना त्यांना पूर्ण सहकार्य करा, सपोर्ट करा, जेणेकरून भविष्यामध्ये ह्यांचे वेगळं नाव त्या ठिकाणी केलं जाईल. आणि म्हणून मी मनापासून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही चांगलं काम करा आणि चांगला 18 तारखेला तुमची त्या ठिकाणी परफॉर्मन्स असतील असा मला पूर्ण विश्वास आहे. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. अर्जुन कंधारी यांच्या कंधारी ग्रुपचं आणि खुशी वर्ल्ड कंपनीचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आज तुमच्यासारख्या या मंडळाला, मुलांना पाठिंबा दिला. आणि बाकी शिवाभाई पण आमचा एकदम खास मित्र आहे, तर त्याचाही तुम्हाला पाठिंबा आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, तुम्ही मागितलं कंधारी सरांकडनं, मी या गोविंदा पथकाचा पूर्वीपासूनचा सभासद आहे. माझं तुमच्याकडे एक मागणं आहे. माझा प्रशिक्षक आहे दीपक सुर्वे, आम्ही सगळेजण छोट्या दादा म्हणतो त्याला. साहेब, त्या प्रो गोविंदाला मला नाही म्हणतोय तो यायचं, फक्त 190च जणांचे काय आहेत म्हणजे 190 नंतर तुलाही चान्स आहे. प्रवक्ता म्हणून मला बोलायला देतात आणि मला सांगतात तू यायचं नाहीस म्हणून. मैदानावर पूर्ण स्क्रीन लावा, हा, आणि इथे तुम्ही कॉमेंट्री करत बसा. साहेब, त्याला स्पॉन्सर द्या. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या सर्वांचे लाडके पूर्वेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या दहिकाला पथकातर्फे, ओमसाई दहिकाला पथकातर्फे आमचे कोच प्रशिक्षक दीपक सुर्वे यांना विनंती करतो की त्यांनी पूर्वेश सरनाईक साहेबांचा अर्जुन कंधारी सरांचा, जे आमचे संघ मालक आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी दीपक सुर्वे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचे सर्वांचे लाडके पूर्वेश दादा यांचाही सन्मान करतो. तसेच या ठिकाणी आम्ही आरती मॅडम यांचाही सन्मान करीत आहोत. आपल्या आरतीताईंची आहे ना ओळख? झाला की नाही तुमचा ब्लॉग? माझाच नाही झाला अजून, उद्या करू. त्यांचाही या ठिकाणी आम्ही शाल आणि बॅटरी डाऊन आहे, साहेबांची प्रतिमा देऊन सन्मान करीत आहोत. अभिषेक सुर्वे यांचाही या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. अभिषेक सुर्वे यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय. हेड रेफरी आरती मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आम्ही या ठिकाणी करतो. हर्षाली मॅडम आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो. या ठिकाणी
उपेंद्र या ठिकाणी उपस्थित आहे. उपेंद्र आमचा सर्वांचा लाडका मित्र आहे, त्याचाही सन्मान आम्ही या ठिकाणी करतो. आपण या ठिकाणी सर्वजण मान्यवर आलात, आम्हाला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल दहीकाला 9 लावली होती भाईंदरला नाही उभा राहताना 8:30. अरे क्या यावर्षी संस्कृतीच्या हंडीला तुम्ही 9 लावायचे आणि माझ्याकडनं मोठं बक्षीस घेऊन जा. जितके मंडळ आहेत पहिल्यांदा 9 थरे संस्कृतीच्या मैदानावरच लागतात. गिनीजचा रेकॉर्ड संस्कृतीच्या मैदानावरच होतो, लिम्काचा रेकॉर्ड संस्कृतीच्या मैदानावरच होतो आणि भविष्यामध्ये होणारा नवीन रेकॉर्ड सुद्धा संस्कृतीच्या मैदानावर. जोरदार चला.